वडाचे झाड हे अंजिराच्या 750हून अधिक प्रजातींपैकी एक आहे, ज्यापैकी प्रत्येक प्रजातीचे परागीकरण फक्त त्यांच्या जोडीदार झाडांच्या अंजिरांमध्येच होणाऱ्या लहान वॅक्सच्या प्रजातींवर होते. वड हे अंजीर गळ घालणारे असतात. ते इतर झाडांवर पडणाऱ्या बियाण्यांपासून वाढतात. त्यांची मुळे त्यांच्या यजमानांना दाबून टाकतात आणि नवीन झाडाच्या खोडांसारखे मजबूत फांद्यांना आधार देणारे खांब बनतात. वडाचे झाड त्यांच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे झाड आहे. आज जिवंत असलेले सर्वात मोठे झाड आंध्र प्रदेश राज्यात आहे. ते 1.9 हेक्टर क्षेत्र व्यापते आणि 20,000 लोकांना आश्रय देऊ शकते. वड हे पर्यावरणीय दृष्ट्या पोषक घटक आहेत. ते अंजीरचे प्रचंड पीक घेतात, जे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती, फळझाडे, प्राइमेट्स आणि इतर प्राण्यांना जगवतात, ज्यामुळे शेकडो इतर वनस्पती प्रजातींच्या बिया पसरतात. वडाच्या झाडांना भेटणारे पहिले युरोपीय लोक म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट आणि त्यांचे सैन्य, जे इसवी पूर्व 326 मध्ये भारतात पोहोचले. त्यांनी ग्रीसला परत आणलेल्या नोंदींमुळे आधुनिक वनस्पतीशास्त्राचे संस्थापक थियोफ्रास्टर यांना माहिती मिळाली आणि शेवटी 17व्या शतकातील इंग्रजी कवी जॉन मिल्टन यांना पॅराडाइज लॉस्टमध्ये लिहिण्यास भाग पाडले की आदाम आणि हव्वेने वडाच्या पानांपासून पहिले कपडे बनवले. हिंदू म्हणतात की ज्योतिसर येथील वडाच्या झाडाखाली श्रीकृष्ण भगवद्गीतेचा उपदेश देत होते. हजारो वर्षांपासून लोक औषधांचा स्रोत म्हणून वडाचा वापर करत आले आहेत. आज नेपाळमध्ये अनेक 20 पेक्षा जास्त आजारांवर उपचार करण्यासाठी वडाची पाने, साल आणि मुळांचा वापर करतात. 2500 वर्षांपूर्वी लिहिलेल्या हिंदू ग्रंथांमध्ये एका वैश्विक जागतिक वृक्षाचे वर्णन केले आहे. एका वडाचे झाड जे उलटे वाढते आणि ज्याची मुळे स्वर्गात असतात. त्याचे खोड आणि फांद्या मानवतेला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीपर्यंत पसरतात. भारताच्या ब्रिटनपासून स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांनी शेकडो बंडखोरांना वडाच्या झाडांना फाशी दिली. स्वतंत्र भारताने वडाला आपला राष्ट्रीय वृक्ष बनवले. हवाईतील वटवृक्ष स्थानिक नाहीत, ज्यांनी तिथे ते लावले आहेत. त्यात फ्रँकलिन डी रूझवेल्ट, रिचर्ड निक्सन, अमेलिया इयरहार्ट आणि लुई आर्मस्ट्रॉंग यांचा समावेश आहे. धन्यवाद.